लक्ष द्यायचं. बघा, जर दोन त्रिकोण सिमिलर असतील, कोणते दोन त्रिकोण सिमिलर आहे जर सांगा मला. दोन त्रिकोण सिमिलर असतील बघा, एबीसी कुणाला सिमिलर आहे? डीएफ ला. मग ए चं माप कुणाला समान असते? डी ला. बी चं माप कुणाला समान असतं? ई ला. आणि सी चं माप एफ ला. मग ए चं माप कुणाला समान सांगितले? डी ला. मग ए 48 असेल तर डी पण किती येतो? म्हणजे आपला ऑप्शन नंबर किती येणार आहे? ए. किती येणार? ऑप्शन नंबर ए 48 येणार. आता ह्याच्यानुसार मी आकृती काढलेली आहे बघा. ओपीए 30 आहे, सेंटर ओ आहे, एपी ही त्याची टँजंट आहे, एपी काय त्याची स्पर्शिका आहे. काय सांगा? स्पर्शिका काढलेली आहे, बाह्य बिंदूतून काढलेले, बाहेरचा बिंदू हा लक्षात ठेवा, बाह्य बिंदू आहे तो, आणि इथं टच झालेला आहे ए बिंदू मध्ये. मग आपण ही रेषा काढली, इथं किती डिग्री अँगल तयार होते सांगा? 90 डिग्री अँगल तयार होते. हा आपल्याला 30 दिलाय, मग हा रिमेनिंग किती असणार आहे? 60. आणि आपल्याला जे विचारलेलं आहे एओ हे रेडियस विचारल्या. काय विचारल्या? रेडियस म्हणजे त्रिज्या विचारल्या. त्रिज्या काय असते सांगा आता? कुणाच्या समोरची बाजू आहे? साइड अपोजिट टू 30. एओ इज इक्वल टू हाफ ऑफ पीओ. हाफ ऑफ काय येणार? पीओ. मग पीओ किती आपलं? 12. 12चे मग किती आलं? 6. म्हणजे एओ तुमचं 6 येणार आहे. आता इथं लक्षात ठेवा, आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. हे बघा, प्रश्न तिसरा मध्ये जो ए चे पॉइंट्स आहेत 1 आणि 3. आता मी ए कसा घेतला बघा? 1 आणि 3. एक्स ऍक्सिस वरचा 1 येणार आणि वाय ऍक्सिस वरचा किती आहे? म्हणून मी तो पॉइंट इथं घेतलाय, लक्षात ठेवा. आता बी पॉइंट इकडे घ्यायचा का इकडे घ्यायचा कधी कळणार तुम्हाला? यामधले ऑप्शन बघून कळणार आहे. म्हणजे वायचा जो पॉइंट आहे तो काय असणार आहे? नेहमी 3 असणार आहे. इथं लक्षात ठेवायचं, वाय ला नेहमी किती यायला पाहिजे? तुमचं 3 यायला पाहिजे. लक्षात ठेवा. इथं बघा की 1 आणि 3 आलं, 1 आणि काय आलं? 3 आलं. म्हणजे ही जर रेषा एक्स एक्सिस ला पॅरलल असेल तर त्यांचा वाय काय असतो? कॉमन असतो. वायचा जो कोऑर्डिनेट तो कॉमन असतो. वायचा कोऑर्डिनेट 3 आहे इथं, मग 3 इथं नाहीये, इथं नाहीये, इथं नाही, म्हणजे ऑप्शन आपला काय असणार आहे? -5 3. लक्षात ठेवायचं, कुणाला समांतर रेषा ही? कुणाला असमांतर एक्स ला आहे. म्हणजे ही रेषा कुणावर असणार आहे? वायवर असते. वायचा निर्देशक चेंज होत नाही. त्याच्या उलट लक्षात ठेवायचं, ज्याला समांतर आहे त्याच्या उलट वायचा कोऑर्डिनेट बदलत नाही. वायचा कोऑर्डिनेट किती असणार? इथं पण 3 आहे आणि इथं पण 3 आहे. आता चौथा प्रश्न, 2 गुणिले tan 45. tan 45 ची व्हॅल्यू किती आहे? 1 आहे. 2 गुणिले sin 30 ची व्हॅल्यू किती आहे? 1/2 आहे. 2 एके 2, ह्या 2 ला 2 हे कट झालं, इथं 1 राहिलं. 2 मधून 1 गेला, किती उरलं? 1. म्हणजे पर्याय कुठला आला जर सांगा आपला? याचं बी आलं, याचं डी आलं, याचं किती आलं मग अशा आपलं 6 आलं. असे ऑप्शन आहेत बघा, लिहून घ्या पटकन. तर इकडे यामध्ये हा जो प्रश्न आहे, इन द ऍडजॉइनिंग फिगर सेगमेंट एसी अँड सेगमेंट बीडी. बघा ह्या दोन आहेत, एसी इकडून आलेले आहे आणि ही बीडी आहे, आणि रेषा कुठली आहे? एसी. कुठं छेदाले सांगा? ऍट पॉइंट पी मध्ये. मग जर आपल्याला दिला, ऑलरेडी रेशो दिलाय बघा, एपी छेद सीपी आणि बीपी छेद डीपी, तो इथं आहे तसा उतरून घेतलाय तिने. मला कारण काय लिहायचं रे? करस्पॉन्डिंग ते पण लिहू शकता तुम्ही, गिवन लिहा चालते, गिवन लिहा, पक्ष लिहायचं. किंवा गिवन जर नसेल तर तुम्ही जर मनानं तयार केला असेल, कारण हे दोन जर सिमिलर असतील तर काय लिहिलं असतं? करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स जर लिहिला असता. कधी? सगळं आपण ज्यावेळी प्रूव्ह करतो आणि ज्यावेळी हे दोन गोष्टी लिहितोय, सिमिलर ट्रायंगल असं जर आलं, हे माहितीये का, दोन ट्रायंगल जर सिमिलर असतील तर आपण त्याच्या भिंती काय लिहितो? रेशो त्यांचा एकरूप लिहित असतो किंवा सिमिलर आहे. तर आता अँगल एपीबी कुणाला समान असणार सांगा? बघा, अँगल एपीबी कुठे आहे? अँगल सांगा तो. अँगल एपीबी कुठे आहे? अँगल एपीबी कुठे आहे रे तो? अँगल ए बघा, एपीबी हा अँगल इथं आहे त्याला. मग याच्या विरुद्ध कोण असणार आहे? हा असणार आहे. मग तुम्ही काय घेणार? सीपीडी घेणार. काय घेणार? सीपीडी. अँगल सीपीडी येणार इथं. कुठला येणार? अँगल सीपीडी. मग सीपीडी तुम्ही तिथं लिहिणार तो.
काल सीपीडी कसा आला, आणि एकमेकाचे कसे कोण आहेत ते विरुद्ध कोण आहेत, कसले कोण आहेत बघा की अँगल ए पी बी अँड अँगल सी पी डी एकमेकाचे अपोजिट कोण आहेत. मला सांगा हे, चला मग हे काय झाले दोन ट्रायंगल. आता मला सांगा ह्या दोन भिंती झाल्या आणि हे एक अँगल झाला, मग कोणता टेस्ट असणार आहे, साइड अँगल साइड, म्हणजे मराठीमध्ये काय म्हणायचं, कोणती कसोटी, बाकोबा कसोटी. कोणती कसोटी आहे, बाकोबा. आता इथं जर सीडीपी लिहिलं असेल तर इथं काय लिहिणार तुम्ही, कॉंग्रुएंट किंवा सिमिलर लिहा. काय ना सिमिलर लिहिणार ना, कुठल्या बॉक्स मध्ये लहान दिलाय तो काय, इथे एवढा लहान का दिलाय, मी इकडे घेतो, इकडं कुठला घेणार, सीडीपी जर नाव घेतलं असेल, थांबा, सीडीपी जर याचं नाव घेतलं असेल तर याचं नाव काय येणार, ए बीपी. घेतो ए बीपी, झालं, समरूपतेची कसोटी आली. आता यामध्ये काय शंका आहे का जरा मला विचारा पटकन, लिहायचं आहे नंतर. मग यामध्ये एबीसीडी हा आयत आहे म्हणून सांगितलेला आहे. एबीसीडी हा काय सांगा, आयत आहे, काय सांगा, एबीसीडी हा आयत आहे, इथं लिहा, दिलेलं आहे ते. एबी 5 आहे, इथं लिहितो आपण एबी 5. आणि बीसी किती आहे, बीसी किती आहे बघा, ह्यात बीसी आहे का 13 आहे. तर तुम्हाला काढायचं आहे काय, नाही आपलं एसी 13 दिलेलं आहे, एसी 13 आहे, एसी 13 आहे आपल्याला, हा काढायचा आहे बीसी. मला सांगा एबीसी हा कसला अँगल आहे, राईट अँगल आहे. इथे लिहायचं आहे एबीसी हा कसला अँगल आहे, काटकोन त्रिकोण आहे. वॉर्निंग इकडे दिलेली आहे मी मगाशीच. एबीसी हा कसला त्रिकोण आहे, काटकोन त्रिकोण आहे. का सांगा, ह्याचे प्रत्येक अँगल जो असतो तो 90 डिग्रीचा असतो. किती डिग्रीचा असतो, मग आपण पायथागोरस सूत्र लिहिले बघा, कर्ण वर्ग बरोबर एक बाजू वर्ग अधिक दुसरी बाजू. कर्ण कसा ओळखायचा, 90च्या समोर काय असतो, कर्ण असतो. मग एसी चा वर्ग बरोबर बीसी वर्ग अधिक एबी वर्ग. इथे किमती ठेवा, एबी ची किंमत किती आहे 5, 5 चा वर्ग 25 झाला. बीसी वर्ग आहे तसं, मग एसी कोण आहे 13, 13 चा वर्ग किती आला 169. डायरेक्ट आपण वर्ग करून लिहिलो इथं. 25 इथं कुठे दिलंय का, 5 किती झालं 25, मग 13 किती झालं 169, वजाबाकी करा. 169 मधून 25 गेले किती उरला 144. कुणाचा वर्ग आहे 12, म्हणजे बीसी बरोबर किती आलं 12. अशा प्रकारे तुम्हाला डायरेक्ट लिहायचं आहे इथं, वजाबाकी करून. हे 144 कसं सांगा, 169 वजा 25, 144 कुणाचा वर्ग आहे 12चा. इथं 144 न लिहिता काय डायरेक्ट काय करा माहिती का, 12चा वर्ग लिहायचा. इथं काय लिहा 12चा वर्ग, कारण इकडची साईड ह्याला जुळली पाहिजे. काय झाली पाहिजे, इकडची साईड ह्याला जुळली पाहिजे. मधल्या स्टेप्स आपण लिहिलेल्या नाहीत, किंवा सगळ्या मधल्या स्टेप्स लिहून तुम्ही ह्याला बॉक्स केलं तरी चालतंय. बघा यामध्ये ट्रायंगल ए बी सी, सिमिलर ट्रायंगल काय आहे पी क्यू आर आपल्याला दिलेला आहे, दिलेलं आहे बघा हे. आणि प्रश्नामध्ये सेमीमध्ये पण तसं आपण ऍड केलेलं आहे, ट्रायंगल एबीसी सिमिलर ट्रायंगल पी क्यू आर. इथं लिहा गिवन, काय लिहायचं गिवन, पक्ष लिहायचं. त्यानंतर काय करायचं, ज्यावेळी सिमिलर ट्रायंगल असतात त्यावेळी एरिया ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ट्रायंगल काय झाला पी क्यू आर, काय येणार एबी चा स्क्वेअर. आता इथं दिलंय काय त्याने, एबी स्क्वेअर अपॉन काय होतो, कारण काय लिहायचं प्रॉपर्टी ऑफ सिमिलर ट्रायंगल, प्रॉपर्टी ऑफ रेशो मन प्रॉपर्टी मन सिमिलर ट्रायंगल्स आल्या की चालतं. समरूप त्रिकोणाचे गुणधर्म तो पण लिहिलं तर चालतं. समरूप त्रिकोणाचा गुणधर्म, नाव मोठ्या म्हणून हे शॉर्टकट लिहिलं. चला आता यामध्ये घ्या, इथं काय करायचं आपल्याला, त्यामध्ये 2 पॉइंट्स आपण ह्यात ऍड करू शकतो. कुठले कुठले सांगा, त्यात दिलेले कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत. एरिया ट्रायंगल एबीसी आपल्याला दिलाय का नाही तो काढायचा आहे, मग तसंच ठेवायचं. तो एरिया ट्रायंगल काय करायचा एबीसी काढायचा आहे तसं ठेवा. एरिया ट्रायंगल पीक्यू वर आपल्याला दिलाय किती सांगा 125, तो छेद जाणार इथं
आणि रेशो दिलाय आपल्याला AB छेद PQ किती दिलंय 4/5 किती सांगा 4/5 दिलेला आहे 4/5 तर आता याचा क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्या किंवा डायरेक्ट हा स्क्वेअर करायचा याचा डायरेक्ट हा 125 भागाकार इकडे गेला काय होतोय गुणाकार एरिया ट्रायंगल ABC इज इक्वल टू काय येणार बघा 125 गुणिले 4 चा वर किती आला 16 आणि 5 चा वर किती होतो 25 25 एक 25 25 पाचा 1,600 आणि 16 पंचे किती आलं 80 इथं काय येणार तिने काय दिलंय का बा सेंटीमीटर स्क्वेअर तर सेंटीमीटर स्क्वेअर घ्यायचं देअरफॉर एरिया ट्रायंगल कुठला ABC किती आलं चला